कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। तर महायुतीकडून प्राध्यापक संजय मंडलिक यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते। मात्र डॉक्टर चेतन नरके आणि काँग्रेसचे बाजीराव खाडे हे देखील या निवडणूक रिंगणात उतरणार असल्याने ही निवडणूक चौरंगी होणार आहे हे जवळपास निश्चित झाले। कोल्हापूर लोकसभा निवडणुकीसाठी सुरुवातीला महाविकास आघाडीकडून विजय देवणे, संजय पवार, संजय बाबा घाटगे, डॉक्टर चेतन नरके ही नावे चर्चेत होती। मात्र माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापुरात यावेळी नवीन चेहरा देऊ अशी ग्वाही दिली होती आणि नेहमीप्रमाणे मुत्सद्दीपणे राजकीय खेळी खेळत सतेज पाटील यांनी ऐनवेळी छत्रपती शाहू महाराजांचं नाव महाविकास आघाडीकडून जाहीर केलं आहे। छत्रपती शाहू महाराजांची उमेदवारी जाहीर करण्यामागे आमदार सतेज पाटील यांची मोठी राजकीय खेळी आहे। सध्या महाविकास आघाडीकडून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचं नाव जाहीर करण्यात आलं असलं तरी महायुतीकडून अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही। प्राध्यापक संजय मंडलिक हेच या ठिकाणी महायुतीचे उमेदवार असतील असे जवळपास निश्चित मानलं जात आहे। मात्र डॉक्टर चेतन नरके यांनी देखील कोल्हापूर लोकसभा निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचं स्पष्ट केलं आहे। तर बाजीराव खाडे हे देखील गेली 2 महिने पायाला पाने बांधून जनसंपर्कांची मोहीम राबवत आहेत। ही निवडणूक विद्यमान खासदार प्राध्यापक संजय मंडलिक आणि श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्यात होणार असली तरी डॉक्टर चेतन नरके आणि बाजीराव खाडे हे किती मतं घेणार, यांची उमेदवारी कुणाच्या पथ्यावर पडणार, ते कुणाच्या तरी पराभवाला कारणीभूत ठरणार का, हे प्रश्न अद्याप अधांतरित आहेत। श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्यासाठी आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत आसगावकर, संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती यांच्यासह ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार, विजय देवणे, शहर प्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी, शरद पवार, राष्ट्रवादीचे व्ही पाटील, आर.के. पवार यांनी प्रचार यंत्रणा गतिमान केली आहे। प्राध्यापक संजय मंडलिक यांच्यासाठी स्वतः प्राध्यापक मंडलिक, त्यांचे चिरंजीव वीरेंद्र मंडलिक यांनी संपर्क दौरा सुरू केलाय। त्यातच आता डॉक्टर चेतन नरके यांनी देखील निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केल्यानं या मतदारसंघात चांगली चुरस वाढून राहिली आहे। डॉक्टर चेतन नरके यांचे वडील गेले 20 वर्षे गोकुळ दूध संघाचे संचालक होते। त्यांचा जिल्ह्यात बऱ्यापैकी जनसंपर्क आहे। त्याचा फायदा डॉक्टर चेतन नरके यांना होणार आहे। तर बाजीराव खाडे हे नवखे असले तरी जनसंपर्काच्या माध्यमातून त्यांनी जवळपास संपूर्ण जिल्हा पिंजून काढलाय। डॉक्टर चेतन नरके आणि बाजीराव खाडे हे किती मतं घेतात, ते कोणाची मतं घेणार यावरच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा निवडणूक निकाल अवलंबून आहे। मात्र तुर्तास तरीही निवडणूक चौरंगी होणार हे जवळपास निश्चित आहे।